नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. ऑनलाईन खत बुकिंगचा गोंधळ, शेतकरी त्रस्त. शिरोळमधील खत बियाणे विक्रेते आंदोलनात. खरीप हंगामापूर्वी खत संकट. ऑनलाईन प्रणाली विरोधात शेतकरी आणि विक्रेते एकवटले. शिरोळ तालुक्यात ऑनलाईन खत बुकिंगच्या नव्या प्रणालीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. खरीप हंगाम तोंडावर असताना अनेक शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी व बुकिंग प्रक्रियेची माहिती नसल्याने खत मिळवण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. या समस्येच्या निषेधार्थ शिरोळ तालुक्यातील खत, औषधे आणि बियाणे विक्रेत्यांनीही बंद आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. राज्य शासनाने खत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन खत बुकिंग प्रणाली लागू केली आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना या प्रणालीची पुरेशी माहिती नसल्याने त्यांना वेळेवर खते मिळण्यात अडचणी येत आहेत. खरीप हंगामाची तयारी सुरू असताना ऑनलाईन नोंदणी, तांत्रिक अडचणी आणि माहितीच्या अभावामुळे शेतकरी कृषी सेवा केंद्रामध्ये वारंवार फेऱ्या मारत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील खत, औषधे आणि बियाणे विक्रेत्यांनीही शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत बंद आंदोलनात सहभाग घेतला आहे. ऑनलाईन प्रक्रियेत सुलभता आणावी, आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि शेतकऱ्यांना वेळेत खते मिळावीत अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे. शेतकरी आणि विक्रेते या दोघांच्याही अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अन्यथा खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेती क्षेत्राला मोठा फटका बसू शकतो अशी चिंता व्यक्त केली जात आहे. हिरकणी न्यूजसाठी सहसंपादक राहुल गायकवाड, शिरोळ. ऑनलाईन खत विक्री चालू केल्यापासून आम्ही वाटेकरी असल्यामुळं आमचे मालक असतात पुण्याला, त्यानंतर त्यांनी इथे येऊन थंब किंवा आधार कार्डचं प्रोसेस करू शकत नाहीत आणि आम्हाला जर अर्जंट खत पाहिजे असलं तर खत मिळत नाही आहे आणि दुकानदारवाले आम्हाला ते देत नाही आहेत. ते थंबिंग किंवा आधार कार्ड लिंकिंग असल्याशिवाय देत नाही आहेत. त्यामुळं आम्हाला लय अडचणी यायला लागल्या आणि ही ऑनलाईन प्रोसेस बंद करावी सरकारनं आणि पूर्वीसारखं पैसे घेऊन आम्हाला खतं मिळावी ही नम्र विनंती सरकारला. ऑनलाईनचे काय असं हे झाले, आम्हाला जे खतं पाहिजे ते खतं आम्हाला मिळत नाही आणि आता गडी माणसं शेतात आहे तिथे येऊन ऑनलाईन करायचं, मग आम्हाला लागवड मिळणार. तोपर्यंत तुम्हाला त्या गड्यांचा पगार द्यायचं आणि आम्हाला 4 पोती लागत असलं तर 2च पोती मिळालं लागवड. कसं करायचं काय आम्हाला कळेनं झालं. सरकार सगळं असं का केलं हे सगळं बघायला पाहिजे. आणि काय झालं आहे, आता मी दुसऱ्यांची जमीन केलो आहे, घाणवड जमीन केलो आहे आणि त्या मालकाकडनं सगळं कागदपत्र घेऊन मग आम्ही लागवड घेणार. ती मालकं असतात जागेवर, परगावला असतात, कसं घ्यायचं ते कसं लागवड आम्ही टाकणार हे सगळं अडचणी आल्या. आणि ह्या ॲपविषयी आम्हाला काय माहितीच नाही. ह्या ॲपची काय आम्हाला जास्तीत जास्त माहिती नाही. मोबाईल आमचं साधं कसं हे करायचं, आम्ही कसं लागवड घ्यायचं, कसं काय करायचं सगळं. आता पीक आता पिवळी पडल्यात लागवड नसल्यामुळं, त्यामुळं आता हे सगळं ऑनलाईन बंद करून पहिल्यासारखं लागवड द्यायला पाहिजे. महाराष्ट्र शासनानं जे आता हे नवीन ॲप सुरू केलेलं आहे त्याबद्दल आपल्याला कुठल्याही कृषी विभागाकडून माहिती नाही मिळालेली आणि हे माहिती आपल्याला काही नाही मिळाल्याबद्दल हे ॲप बंद करावं. माझी कारणं सांगतो तुम्हाला. मला आता ड्युटीवरनं यायची झाली का तर माझ्या आज्याकडे मोबाईल नाही आहे पहिला. तर दुसरा की तेव्हा व्यक्ती आता पैसे घेऊन आले मी तरी ती आम्हाला खत मिळेना. काय करायचं हे तुम्ही शासनानं हे दिवस गैरफायदा केलेलं. आमचं सगळं पहिल्यासारखं जसं होतं तसं आम्हाला करून द्या. का तर आजा आमचे साधा मोबाईल आजाकडे नाही. ते काय करणार, म्हातारा म्हणून 4 वेळा आला 4 वेळा गेला, 4 वेळा आला 4 वेळा गेला. ते उन्हाच्या ह्याच्यात काय झालं तर कोण जबाबदार. आणि गोष्ट माझी विनंती आहे की जसं पूर्वी होतं तसं खतं मिळावं आम्हाला.